तर काल रात्री ना चपाती भाजी करायला खूपच कंटाळा आला होता. चपाती तर आपण पटकन करू शकतो, त्याला दुसरं काही ऑप्शन नसतं. पण भाजी कुठलं करायचं हेच आपल्याला कळत नसतं. मग मी विचार केला की आज ना आपण चपातीही बनवायचं नाही आणि भाजीही बनवायचं नाही. पटकन होणारी रेसिपी आज आपण बनवणार आहोत. त्यासाठी मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं. त्यानंतर अर्धी वाटी बेसन पीठ यामध्ये टाकून घेतली. चवीनुसार मीठ, थोडंसं हळद, थोडंसं लाल तिखट आणि थोडंसं ओवा आणि नंतर यामध्ये थोडंसं बेकिंग सोडाही मी टाकून घेणार आहे आणि थोडं थोडं पाणी घालून एकदम व्यवस्थित असं बॅटर तयार करून घेणार आहे. तर डोशासाठी मी कसे बॅटर तयार करते ना, सेम त्याच प्रकारे मी बॅटर तयार करून घेणार आहे. जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टसरही नाही. तर बॅटर तयार झालं ना, तर अर्धा तास मी रेस्ट होण्यासाठी ठेवून देणार आहे. तर अर्धा तास झाल्यानंतर आपण डोसा तयार करून घेणार आहोत. तर कधी-कधी ना भाजी चपाती करायला खूप कंटाळा येत असतो आणि मी अधूनमधून अशा प्रकारे डोसे करत असते आणि सगळेही आवडीने खात असतात. खूप छान लागतात. अगदी झटपट होतात. खूप यामध्ये आपलं टाईम जात नाही. तर डोसाबरोबर खाण्यासाठी ना मी टोमॅटो चटणी बनवलेला आहे, जी मी अगोदरच बनवून ठेवला होता. म्हणजे कसं आहे ना, गरमागरम डोसा केल्यानंतर सगळ्यांना देता येईल म्हणून चटणी जी आहे ना, ते अगोदरच बनवून ठेवलेलं आहे आणि ती चटणी याबरोबर खूप टेस्टी लागते. तर आपलं कसं असतं ना, आपल्याला कुठलीही रेसिपी येत असते. अगदी आवडीने आपण बनवत असतो. पण ते कसं असतं ना, घरातील काही लोक आवडीने खात असतात, पण काही घरातील लोक ना, त्यांना आवडत नसतं. असं वेगवेगळे रेसिपी खाणं त्यांना अजिबात आवडत नसतं. बरोबर ना?